भारतात सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्र आहे। मात्र केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत गंभीरतेने घेतलेले नसून दुर्लक्ष केल्यामुळे विशेषतः महाराष्ट्राच्या विदर्भातील शेतकरी हा पूर्णपणे कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहे। सरकारकडून शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या अनेक योजना या तोकड्या असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीत वर्षानुवर्ष घसरण होत चाललेली आपण पाहिलेली आहे। याकरिता शालेय अभ्यासक्रमात शेती तंत्रज्ञानाचा समावेश करणे, तालुकानिहाय कृषीपूरक व्यवसाय करणे, कृषीवर आधारित उद्योग सुरू करणे, सिंचनाच्या सोयी सुविधा या बारमाही उपलब्ध करून देणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून देणे, त्यासाठी नदी जोड कार्यक्रम राबवणे, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत करणे आणि शेतमजुरांना अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, शेतमजुरांच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन भत्ता लागू करणे, खते व बी बियाणे माफक दरात उपलब्ध करून देणे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध जर का करून दिल्या तर नक्कीच शेतकरी हा चांगल्या पद्धतीची शेती करू शकेल। माझी मागणी आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देणं अत्यंत गरजेचं आहे। सीसीआयची कापूस खरेदी आपण पाहिलं असेल की मध्यंतरी काही काळात कापूस खरेदी बंद होती, पण ती कापूस खरेदी चालू ठेवून जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस हा विकला जाणार नाही तोपर्यंत खरेदी केंद्र हे सुरू राहिले पाहिजे। मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की सगळ्यांनी आपापल्या विभागाचे बिल या ठिकाणी मांडले। महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की विधानसभेत भाजपाचं सरकार जर का आलं तर नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू। आज 4 महिन्याचा कार्यकाल लोटला, सगळे निवडून आले, मंत्री झाले, मंत्रिमंडळ स्थापन झालं, पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही। आपण पाहिलं असेल जलजीवन योजनेच्या बाबतीत अनेक लोकांनी स्मृती सुमने या ठिकाणी उधळली, पण मी आवर्जून या ठिकाणी सांगितलं जे भाजपवाले जलजीवन योजनेच्या बाबतीत बोलत आहे, खरंच जलजीवन योजना ही कार्यान्वित होत असताना प्रामाणिकपणे काम करताय का याचं उत्तर छाती ठोकपणे प्रत्येक बसलेल्या सदस्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे। आपण पाहताय की जलजीवन योजनेमुळे अतिशय वाईट अशी परिस्थिती ग्रामीण भागातली झाली, सगळे रोड त्या ठिकाणी तोडून टाकले, पण कुठल्याही पद्धतीच्या पाणी नळाला अजूनपर्यंत आलं नाही। फक्त हर घर नल हर घर जल ही योजना फक्त कागदोपत्री ठीक आहे, पण अजूनपर्यंत कार्यान्वित आजही ही योजना झालेली नाही। प्रधानमंत्री पीक विम्याच्या बाबतीत जर का बोलायला गेलं तर पीक विम्याचा एकही रुपया अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि छाती ठोकपणे आपण सगळेजण सांगत आहे की या योजनेमुळे आपल्या सगळ्यांना लाभ मिळालेला आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या बाबतीत जर का विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची व्यवस्था ही अतिशय वाईट आहे। त्यातल्या त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते हे थोडेफार तरी बरे आहे, पण ग्रामविकासचा जर का